नागपुर के अजनी स्थित आईसीआईसीआई बैंक पर बड़ा आरोप लगा है। गृहिणी वंशरी मूलचंद ताराले के नाम पर 7.5 लाख रुपए का लोन बैंक ने फर्जी तरीके से मंजूर किया। आईसीआईसीआई बैंक के कर्मचारियों ने दस्तावेज पर वंशरी को सरकारी कर्मचारी बताया। उनका पता भी बदल दिया गया और शादी से पहले के नाम पर पूरी लोन प्रक्रिया शुरू की गई। 6 महीने बाद जब बैंक के रिकवरी एजेंट घर पहुंचे तब वनश्री को पहली बार इस फर्जीवाड़े की जानकारी मिली। घटना सामने आते ही मनसे पदाधिकारी मौके पर पहुंचे और आईसीआईसीआई बैंक के बाहर जोरदार आंदोलन किया। प्रदर्शन के बाद दबाव में आकर आईसीआईसीआई बैंक ने 6 महीने के बाद एनओसी जारी की, लेकिन मनसे पदाधिकारियों ने कहा कि ये केवल शुरुआत है, जिसके बाद पीड़ित महिला ने आईसीआईसीआई बैंक के खिलाफ भी पूरे सबूतों को मद्देनजर रखते हुए उनके ऊपर यह इल्जाम लगाया कि पूरी गलती आईसीआईसीआई बैंक और उनके कर्मचारियों की है। वनश्री सुरेंद्र चुटे, मला लोन बद्दल काही माहिती नव्हतं। माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर मला माहिती पडलं की हे लोन काय बाबत आणि त्यांची रिकव्हरीमध्ये घरी येऊ लागले, त्यानंतर माहीत झालं। मग मी तक्रार घेऊन मनसे कार्यकर्त्यांकडे गेली की असं असं आहे बा, माझी फसवणूक झाली। मग मनसे कार्यकर्त्यांमुळे मला आता न्याय मिळाला। सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते आणि आभार व्यक्त करते। काय झालं नेमकं तुमच्या लोनचा? आता काय स्टेटस आहे? मला एनओसी मिळाली आणि माझं लोन माफ झालं। वनश्री मुलगी आहे, तिचे मिस्टर आता 3 महिन्या अगोदर वारले आणि ते वारल्यानंतर तिच्या घरी या बँकेने तगादा लावला की कर्ज भरा। जे कर्ज हिने उचललं नव्हतं किंवा हिच्या पतीने उचललं नव्हतं, तो कर्ज भरायचं कुठून? आणि तिला ज्यावेळेस हा प्रश्न पडला त्यावेळेस ती आमच्या शहर अध्यक्षांकडे आली आणि शहर अध्यक्षांनी ज्यावेळेस सखोल याचा अभ्यास करून आमच्या सगळ्या टीमने अभ्यास केला तर यांच्या असं लक्षात आलं की एकट्या वनश्रीचं नाही तर वनश्री सारख्या आणखीन काही लोक आहेत की ज्यांच्यावर करोडो रुपयाचं कर्ज या बँकेमार्फत उचलण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता त्या व्यक्तीपर्यंत ते कर्ज गेलेलं नाही किंवा त्यांनी अर्ज केलेला नाही, परंतु त्यांचं कर्ज या बँकेने त्यांच्या नावावर दिलेलं आहे आणि असाच खोटा प्रकार या वनश्री सोबत झाला। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस याच्यावर आवाज उचलला त्यावेळेस ही बँक नमली आणि बँकेने आज हे पत्र तिला दिलं की हिच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही। म्हणजे तिच्यावर कर्ज नव्हतंच, परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं काय करते हे या बँकेला माहिती आहे, म्हणून बँकेने लगेच ते मान्य केलं आणि उर्वरित त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की उर्वरित 50 करोड रुपयाचं जे कर्ज आहे इतर लोकांवर त्याचं काय करणार आणि ज्यांनी अशा प्रकारे फ्रॉड केलेला आहे त्या व्यक्तीवर तुम्ही काय कारवाई करणार? तर बँकेने आता आम्हाला मोगम मध्ये उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावरही आमचा अभ्यास चालू आहे। ज्यावेळेस आमचा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेस जरी ते लोक आमच्याकडे आले नसतील तरी त्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। कुठेतरी एक लोन माफ झालं, मात्र इतर लोकांसोबत अशी फसवणूक झाली आहे। बँका का भूमिका घेत नाही, पोलिसांत तक्रार काय करत नाही, कारवाई काय करून घेत नाही? आता जसे जसे केसेस आमच्याकडे येतात त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आणि ते प्रकरण उघडकीस येतात आणि उघडकीस आल्यानंतर ती बँक माफ करते। याचाच अर्थ बँकेचा सुद्धा वरिष्ठ अधिकारी किंवा बँकेचे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असल्याचं नमूद होतं आणि म्हणूनच आम्ही याच्या पुढे पुलिस यंत्रणाची सुद्धा मदद घेणार आहोत आणि बैंकेवर सुद्धा कार्रवाई करने की मांगनी करना आहोत। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं नागपुर समय। जिस तरीके के हम नए अपडेट्स आपको दिखाते रहते हैं, वैसे ही यहाँ पे अजनी स्क्वायर के आईसीआईसीआई बैंक में एक महिला के साथ उनके फ्रॉड में पैसे लिए गए हैं और उन्हें हाउसवाइफ रहते हुए भी सरकारी जॉब पर वह प्रतिक्रिया करती है। इस तरीके की टिप्पणियां करके आईसीआईसीआई बैंक ने यहाँ पर उनके नाम से लोन लिया है। तो आइए बात करते हैं यहाँ के जिन्होंने मनसे पदाधिकारियों ने यहाँ पर आवाज उठाई महिला के खिलाफ। उन्होंने कहा कि किस तरीके से उनको पूरी तरीके से अपना पक्ष रखा गया और किस तरीके से उनकी एनओसी दी गई। आइए हम पूरी जानकारी लेते हैं। सर, जे प्रकरण पूर्णपणे घडलेलं आहे, महिला हाऊसवाईफ असताना पण तिला सरकारी प्रतिक्रिया दाखवता आणि त्यांच्या नावावरती लोन घेण्यात आलं आहे, त्याबद्दल आपलं काय सांगता? जेव्हा आमच्याकडे तक्रार आली तेव्हा पूर्ण आम्ही अभ्यास केला या तक्रार का बरं आली आणि का बरं हे लोन देण्यात आलं। जेव्हा पूर्ण माहिती काढली तेव्हा माहितीत हे आढळलं की ही व्यक्ती जी आहे वनश्री मूलचंद तरोने ही कुठे पण नोकरीवर नाही आहे। ही एक हाऊसवाईफ आहे, तिला एक 6 महिन्याचं बाळ आहे आणि जे बँकेचे अधिकारी आणि दलाल यांनी मिळून तिची एक खोटी सॅलरी स्लिप बनवलेली आहे। तिला दाखवलं आहे प्रशासकीय अधिकारी राज्य कामगार विमा नागपूर इथे क्लर्क स्टाफ नर्स म्हणून तिला नोकरीवर दाखवण्यात आलेला आहे।
तिची पगार दाखवण्यात आलेली आहे काहीतरी 49,000 रुपये. डेट ऑफ रिटायरमेंट टाकण्यात आला आहे 31/5/2580. एवढं सगळं घोळ आहे. त्याच्यानंतर तिचं अकाउंट ओपन केलेलं आहे नागपूर नागरिक सहकारी बँकेत. अकाउंट ओपन केलं आहे 28/3/2024ला. बँकेत स्टेटमेंट सबमिट केलं 1 जानेवारी 2024ला. म्हणजे अकाउंट उघडायच्या 3 महिन्या पहिले यांनी स्टेटमेंट पण बनवलं, खोटी सॅलरी स्लिप बनवली. असं करून तिच्या एक सेव्हिंग अकाउंट ओपन करून त्याच्यात 15/4/2024ला 7,40,265 रुपये प्रोसेसिंग फीज काढून डिस्बर्समेंट देण्यात आलं. त्याच दिवशी सिमरन आर मसरामच्या नावाने तिने 4 लाख रुपये कमिशन काढून टाकलं. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार. 7.5 लाखाचं तुम्ही लोन देत आहे, ती व्यक्ती कुठे जॉब नाही करत आहे, काय नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा हे आम्ही प्रकरण पकडून ठेवलं आणि बँकेला जाब विचारला, त्याच्यानंतरच बँकेने लोन माफ केलं आणि ते NOC त्या व्यक्तीला देण्यात आली. आणि हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. टोटल 70 ते 80 करोडचा असा टोटल भ्रष्टाचार आहे. तर बँक आता त्याच्यावर काय कारवाई करते हे बघू. जर बँकेने कारवाई नाही केली तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. जैसे कि दर्शकों आपने सुना कि 60 से 80 करोड़ तक का यहाँ पे ICICI बैंक ने कई लोगों को लूटा हुआ है। और जैसे कि उन्होंने बताया कि मनसे के पदाधिकारियों ने पूरी तरीके से उन्हें न्याय दिलाने की पूरी कोशिश की और उन्हें न्याय मिला भी। इसी तरीके के अपडेट्स के लिए बने रहिए नागपुर समय में। संवाददाता प्राची के साथ कैमरा पर्सन रोशन सर की न्यूज।